स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। खामाला लावली त्या गतीचा मार्ग संगत करायची असेल तर संतांची करावी आणि संगत करायची असेल तर देवाची करावी, परमार्थाची संगत करावी। गोपाळांच्या जीवनामध्ये तोच अनुभव आला। आजपर्यंत जीवनाची अवस्था ही दुःखदायक आहे, दुर्दैवी आहे, पण ज्या दिवशी गोपाळ कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं त्याचं फक्त उच्चार करायचंय, आचरण करायचं नाही। आचरणच करायचं असेल तर भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्राचं करायचं आणि उच्चार करायचा असेल तर फक्त श्रीकृष्णाच्या चरित्राचं। याला काही तफावती आणि नियम आहे का? श्रीकृष्णाच्या फक्त उच्चार करायचं आणि प्रभू रामचंद्राचं आचार करायचं याला महत्व आहे। भगवान प्रभू रामचंद्र दुपारी 12 वाजता जन्माला आले, श्रीकृष्ण परमात्मा रात्री 12 वाजता जन्माला आला। फरक आहे। प्रभू रामचंद्र राजवाड्यामध्ये जन्माला आले, भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुरुंगामध्ये जन्माला आला। प्रभू रामचंद्र एक वचनी
एक बाणी आणि एक पत्नी. श्रीकृष्ण परमात्म्याचं सगळं उलट आहे. या ज्या 16,108 बायका आपण जर ठरवलं एका दुसरी करावं एक्स्ट्रा करून बघा. आता मला त्याचा अनुभव नाही त्याच्यामुळे मी काही सांगू शकत, पण बघा तो पिक्चर आला होता मागच्या वेळेला 2 बायका आणि फजेती ऐका. अरे त्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या 16,108 बायका, पण प्रत्येक पत्नीला तोच आनंद दिला जो पहिल्या पत्नीला होता. एवढं वैभवशाली त्याचा ऐश्वर्य आहे. प्रत्येकीला राजवाडा तसाच, प्रत्येकीचा बेडरूम तसाच, उलट सुलट कमी जास्त कुठंच नाही. एवढा वैभवशाली तो परमात्मा. म्हणून काय करायचंय, प्रभू रामचंद्रांच्या लीलांचं चरित्राचं फक्त आचरण करायचंय आणि श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचं फक्त उच्चार करायचंय. म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळामध्ये भगवंताने जे चरित्र केलं महाराज म्हणतात त्याचा उच्चार करायचा. आता गोकुळामध्ये काय साधं चरित्र केलं का? महाराजांनी सांगितलं भरपूर चरित्र केलं, पण कोणतं? रांगता गोधर
माते तो चरण माझे नो सर्वांना मार्गो वाळे तो जरे मरे आईला आपण कार्यक्रम आजच्या रात्री पण तुम्ही जरा जे कीर्तन होतात संगीत महाराज जागरणाचं कीर्तन त्यांनी केलं आणि खरोखर येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टींची आवश्यकता आहे सर्व जागृत झालं पाहिजे. आणि रात्री मनोगत व्यक्त करताना आभार व्यक्त करताना असं की आपला धर्म टिकला तरच आपण आपले हे जे कार्य करतो जे सोहळे संपन्न करतो त्या कार्यक्रम करतो धर्म असला तरच आपण हे करू शकतो. आणि या धर्मासाठी त्यांनी जे मार्मिकाचं जे मार्गदर्शन होतं किंवा प्रबोधन होतं ते त्यांनी रात्री यांच्यातून केलं. आज इथं विनीत महाराजांनी जे काल्याचं कीर्तन केलं त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या धर्माविषयी किंवा देवदेवतांविषयी कृष्ण लीलांविषयी जे बऱ्याचशा लोकांना आपण जरी हिंदू धर्मीय असतो तरीसुद्धा बऱ्याचशा लोकांना आपल्या हिंदू धर्माविषयीच काही माहिती नाही असं छान असं त्यांनी त्या कीर्तनातून सांगितलं. आणि काल एक व्याख्यान इथं झालं मी नमूद करेन विशेष करून वैष्णवीताई फरकाळे त्या आमच्याच त्याने असं कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता आणि ते घेतच नाही त्याच्या आमच्याचकडे घेतलं नाही असं नाही तर कुठेही जे व्याख्यान घेतात तेव्हा ते घेतात तिथं त्यांनी त्यावेळेस सुद्धा एकदम सुंदर अशी छान अशी माहिती महिलांसाठी सांगितली. एक सकाळी छान प्रवचन झालं अनुराधाताई यांचं त्यांनी सुद्धा छान असे संस्कार म्हणजे आपण उदाहरण संस्कार जी आपली जी संस्कृती आहे ती कशी जोपासली पाहिजे ह्या याच्यातून त्यांनी सांगितलं. आणि ह्या गोष्टींचा सर्व गोष्टींचा आनंद माझ्या गावातून येणाऱ्या सर्व भाविकांवर केला जातो स्वीकार केला जातो.